तुमच्या घरीही गणपती बाप्पा येणार आहेत का? मग घरच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना कशी करावी? मंत्र माहीत नाही किंवा गुरुजी देखील मिळत नाहीयेत, मग गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची? बघूया अगदी सोपी पद्धत. गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी तयारी कशी बरं करायची? चला जाणून घेऊया. गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी सुंदरशी सजावट करून घ्यावी. बाप्पांसाठी छानसं आसन तयार करावं. जिथे आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत तिथे तांदुळाने स्वस्तिक काढून घ्यावं. त्या स्वस्तिकावर हळदी कुंकू टाकून घ्यावं. अशा प्रकारे स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या स्वस्तिकावर पाट मांडावेत. आजूबाजूला फुलांनी सुंदरशी सजावट करावी. तुम्ही लाइटिंग सुद्धा करू शकता. गणपती बाप्पाच्या आसनाच्या दोन्ही बाजूंना 2 समया मांडाव्यात. आरतीचं ताट तयार करताना तुपाची निरांजन, अक्षदा, हळदी कुंकू आणि फुलं घ्यावीत. फुलांमध्ये जास्वंदाची फुलं आवर्जून घ्यावीत. जास्वंदाच्या फुलांचा सुंदरसा हार सुद्धा तुम्ही गणपती बाप्पासाठी घेऊ शकता. गणपती बाप्पाची पूजा आणि त्यामध्ये दुर्वा तर हव्याच हव्या. त्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्णच होत नाही. त्यामुळे दुर्वा महत्वाच्या. 21 दुर्वांची एक याप्रमाणे 10 ते 12 दुर्वांच्या जुड्या घ्याव्यात. 15 विड्याची पानं घ्यावीत आणि गजरे तसंच विविध प्रकारची फुलं घ्यावीत. तेलाचा दिवा, एक खोबऱ्याची वाटी, पंचामृतामध्ये साखर, दही, दूध, तूप आणि मध हे सगळं घ्यावं. नैवेद्यासाठी 5 वेगवेगळ्या प्रकारची फळं घ्यावीत. ताम्हण, पळी भांड, कलश या सगळ्याच गोष्टी पूजेसाठी आवश्यक आहेत. गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये खास करून लागतो तो अबीर गुलाल, वस्त्रमाळ, अत्तर, पंचखाद्य आणि सगळ्यात महत्वाचं गणपती बाप्पाच्या आवडते मोदक. एका केळीच्या पानावर उकडीचे मोदक मांडून घ्यावेत. या प्रकारे आपली पूजेच्या सगळ्या साहित्याची जमवाजमव झाली की मग पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं. त्यावर अक्षदाही ठेवायच्या आणि या आसनापुढे दही, दूध, तूप, मध आणि साखर मांडून घ्यायचं. कलशामधून शुद्ध पाणी घ्यायचं. 6 विडे मांडून घ्यायचे. खोबऱ्याची वाटी ठेवायची, नारळ ठेवायचा आणि 5ही फळं मांडून घ्यायची. विड्यांवर एक केळ ठेवायचं. याप्रमाणे आपली झाली गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी. या तयारीमध्ये तुमच्या गावानुसार तुमच्या घरातल्या पद्धतीप्रमाणे काही गोष्टी कमी जास्त तुम्ही करू शकता. याप्रमाणे गणपती बसवण्याची संपूर्ण तयारी झाल्यानंतर गणेश मूर्तीची आसनावर स्थापना करावी. पूजेला सुरुवात करण्याआधी समई दिवा लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर उदबत्ती सुद्धा लावून घ्यायची आहे. कलशाची स्थापना करावी. कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावं. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, 1 नाणं, 1 सुपारी या गोष्टी टाकाव्या. विड्याची पानं किंवा आंब्याची पानं लावून नारळ त्या कलशावर स्थापन करावं आणि या कलशाची स्थापना गणेश पूजेसाठी करावी. कलश स्थापना झाली, दिवा लावून घेतला. आता उजव्या हातात पाणी, फूल, अक्षदा घ्या आणि संकल्प करा. संकल्प करायचा आहे गणेश पूजेचा. संकल्प करताना तुमचं नाव, गोत्र, गाव या सगळ्या गोष्टींचा उच्चार करत घरच्या घरी श्री गणेशाची स्थापना आणि पूजन करणार आहे असा संकल्प करावा आणि पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं. अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं तर सुरुवातीला पूजेची तयारी, साहित्याची जमवाजमव, त्यानंतर संकल्प सोडणे आणि मुख्य पूजेला सुरुवात करणे. मुख्य पूजेमध्ये पहिला भाग येतो प्राणप्रतिष्ठेचा. जी मूर्ती आपण गणपती बाप्पाची आणलेली आहे, स्थापन केलेली आहे, तिच्यामध्ये गणपती बाप्पाने साक्षात यावं आणि आपल्याला आशीर्वाद द्यावा ही इच्छा आपल्याला या प्राणप्रतिष्ठेमध्ये करायची आहे. त्यासाठी हृदयाजवळ हात न्यायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्त्या,
या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठित होऊन आमच्यावर कृपा कर. तुम्हाला कुठलेही मंत्र माहीत नसतील तरीसुद्धा साध्या भोळ्या भावाने आणि पूर्ण श्रद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने तुम्ही या पद्धतीने संकल्प केलात, या पद्धतीने तुम्ही प्राणप्रतिष्ठेसाठी ईश्वराकडे प्रार्थना केलीत तरीसुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा 21 वेळा जमेल तितका जप करावा. त्यानंतर गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा करायची आहे. ही पूजा करत असताना लावलेला जो दिवा आहे, समई आहे, त्याला सुद्धा फुलं अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात. घंटी तुम्ही घेतली असेल देवातली तर ती सुद्धा इथे ठेवायची आहे आणि त्या घंटीची सुद्धा पूजा करायची आहे. गणपती बाप्पाची पूजा करताना सगळ्यात आधी तुमची कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांचं स्मरण करून गणपती बाप्पाच्या पूजेला सुरुवात करायची आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पावर शुद्ध पाण्याने प्रोक्षण करायचं. अर्थात एक फूल घ्यायचं किंवा दुर्वा घ्यायच्या, त्या पाण्यामध्ये बुडवून ते पाणी गणपती बाप्पावर शिंपडायचं. गणपती बाप्पाची ही मूर्ती मातीची असते, त्यामुळे अर्थातच अभिषेक या गणपती बाप्पाला घालता येत नाही, म्हणून या प्रकारे प्रोक्षण केलं जातं. त्यानंतर पंचामृताने प्रोक्षण करायचं आहे. अर्थात पंचामृत गणपती बाप्पावर शिंपडायचं आहे. पुन्हा शुद्ध पाणी शिंपडायचं आहे. सुगंधित अत्तरसुद्धा गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर गंध, अक्षदा, धूप, दीप या सगळ्या गोष्टी गणपती बाप्पाला वाहायच्या आहेत. आणलेली फुलं वाहायची आहेत, दुर्वा अर्पण करायच्या आहेत. आणि हो, आणखीन एक सांगायचं राहिलं, मुख्य पूजेला सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पाला जानवंसुद्धा घालायचं आहे. या पद्धतीने मनापासून पूजा करायची आहे. पूजा करताना गणपती अथर्वशीर्ष असेल, गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेश स्तोत्र असेल, अशी स्तोत्र तुम्हाला येत असतील तर तुम्ही म्हणू शकता किंवा ओम गण गणपतये नमःचा जपसुद्धा करू शकता. त्यानंतर सगळ्यात शेवटी नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. मग मंडळी, कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.